नुकताच अंबड नगरपालिकेचा निकाल हाती आलेला आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून संदीप दादा खरात हे निवडून आले, ते आपल्यासोबत आहे। दादा निवडून आलाय, काय पहिली प्रतिक्रिया आपली? आजचा खऱ्या अर्थानं हा विजय म्हणजे आमच्या प्रभागात ही निवडणूक जनतेनं हातात घेतली होती। सर्वसामान्य जनता आमच्या प्रभागातली, हातावर मोलमजुरी करणारे लोक आज त्यांनी म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जो काही मागासलेपणा आहे भागातला आमच्या, त्याला दूर करण्यासाठी आज मला पाठबळ देऊन सनी हा विजय केलेला आहे। खऱ्या अर्थानं हा माझ्या प्रभागात असलेल्या सर्व 18 बलुते 12 बलुतेदार असेल सगळ्या समाजातील सगळ्या लोकांचा याच्यात सिंहाचा वाटा आहे। मला यामध्ये विजय केलेला आहे। प्रत्येक घरातला माणूस यामध्ये झटून लागला होता। दादा आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होते, एकनिष्ठ होते, मग आयत्या वेळी राष्ट्रवादी आलो तुतारीतून तुम्ही तिकीट घेतलं। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी निष्ठावंतांना जागा देते का? नाही, भारतीय जनता पार्टीसाठी मी खूप काम केलं, त्यांना सत्तेत बसवलं, पण त्यांनी मला त्या ठिकाणी दगा दिला आणि दगा दिल्यानंतर मी थांबल्यानंतर मला लोकांनी उत्स्फूर्तपणे मला उभा केलं आणि मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात सामील झालो आणि आज या ठिकाणी विजयी झालो सगळ्या लोकांच्या आशीर्वादावर। मला संपवण्यासाठी खूप आटोकाट प्रयत्न केले, पण जनतेनं म्हणतात ना, जनतेची ताकद पाठीशी असल्यावर कोणी त्याला हरू शकत नाही। कशा पद्धतीने हा प्रचार तुम्ही केला होता? मी डोर टू डोर केला होता जनतेतला, म्हणजे प्रचार करण्यामध्ये माझं हेच नव्हतं, जनताच माझा प्रचार करत होती। मी फक्त जरिया होतो, मला घेऊन चालायचे, ह्याला भेटू दादा त्याला भेटू, तेवढंच माझं एक काम होतं। बरं आता तुम्ही याचं निवडून आल्याचे श्रेय कोणाला देणार? मी माझ्या प्रभागातील सर्व जनतेला, माझ्या आईवडिलाला, दोन्ही भावांना, सगळे प्रत्येक तरुण वर्ग, म्हणजे जो तरुण वर्ग आहे माझ्यासाठी झटणारा, आयुब बागवान असेल, इकडे जितू भाऊ होते, सगळे जैन समाज असेल, इकडे अमोल असेल, सगळे टोटल समाजातील मुलं माझ्यासाठी काम झटून लागले होते। नक्कीच दादांनी सांगितलेलं की जो माझा विजय आहे ह्या माझ्या जनतेमुळे मी विजयी झालेलो, याचं श्रेय देखील दादांनी आता जनतेला दिलेलं आहे। न्यूज 24/7 मराठीसाठी मी मंगेश कारके, अंबड।